अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण करून भरपाईचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी आज नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पाहणी दरम्यान केले। जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या विविध भागातील पूर परिस्थितीची पाहणी श्रीमती ठाकूर यांनी केली। माजी आमदार वीरेंद्र जगताप, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, नांदगाव खंडेश्वरचे तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, कार्यकारी अभियंता विभावरी वैद्य, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान आदी उपस्थित होते। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दाभा गावामध्ये पाझर तलावाचे पाणी परिसरात 32 घरांमध्ये पाणी शिरले। त्याचप्रमाणे ढवळसरीच्या 5 आणि टिमटाला येथील 3 घरांचे पावसाने नुकसान झाले। नुकसानग्रस्तांना सानुग्रह अनुदानाची रक्कम तात्काळ प्रदान करण्यात यावी असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले। बेंबळा नदीला आलेल्या पुरामध्ये नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सुमारे 5595 हेक्टर क्षेत्रात शेतामध्ये पाणी शिरले असा प्राथमिक अहवाल आहे। पंचनामे करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून त्याबाबतचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आले असल्याची माहिती पुरुषोत्तम भुसारी यांनी दिली। शिवणी रसुलापूर मार्गावर बेंबळा व साखळी नदीच्या पुलावरून पाणी गेल्यामुळे परिसरातील शेतीचे नुकसान झाले। 92 हेक्टर शेतजमीन खरडून निघालेली असून याबाबतचे तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याबाबतचे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी दिले। बेंबळा नदीच्या पुरामुळे शेलू नटवा येथील 40 हेक्टरवरील बाधित झालेल्या शेतीचे पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश यावेळी पालकमंत्र्यांनी संबंधितांना दिले। यावेळी माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर, शहराध्यक्ष अमोल धवसे, फिरोज खान परवेज, अक्षय गुल्हाने, विशाल पाटील, विनोद जगताप, अजय भगत, प्रशांत देशमुख, अजय भोयर, दिनेश धवस, रणजित गावंडे, अजय मोरे व काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। काल दिवसा तालुक्याचा दौरा त्या ठिकाणी केला। नांदगाव खंडेश्वर आणि चांदूर रेल्वे भागामध्ये आज या ठिकाणी आपण आहोत। खूप 4-5 दिवस खूप अतिवृष्टी या ठिकाणी झाली, धरणं भरले आणि लोअर वर्धाचं जे आउटलेट असतं ते उघडल्या गेलं नाही आणि खूप जास्त या ठिकाणी पाऊस आला। इथपर्यंत आपण बघतोय हे शेतींचं सगळं नुकसान झालेलं आहे। तर काही टेक्निकली पण आहे। MSRDC आपण समृद्धी महामार्गाच्या जवळ जे बघतो आहे, काही त्या तिथल्या कंपनीजचा फॉल्ट आहे, काही इरिगेशनचे काही विषय आहेत ते देखील आपल्याला रेक्टिफाय करावे लागतील। तर हे सगळं नुकसान इथं झालेलं आहे। लोक त्या दिवशी रात्रभर जागे होते आणि खरोखर म्हणजे संकट टळलं असं आपण म्हणून, नुकसान झालेलं आहे तर त्याचं कंपेन्सेशन या ठिकाणी आम्हाला द्यावंच लागेल। उत्तम ब्राह्मणवाडे व उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।